औरंगजेबाची कबर हटवण्याचा जी.आर. काढा, संजय राऊत यांची मागणी. गद्दारी आणि बेईमानीच्या विरोधामध्ये महाराजांप्रमाणे हल्लाबोल करण्याची वेळ, राऊतांची प्रतिक्रिया. औरंगजेबाच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचं संरक्षण, त्यामुळे राज्य सरकारला सुद्धा संरक्षण देणं क्रमप्राप्त आहे, फडणवीसांची माहिती. मात्र औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन कधीही होणार नसल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारावरती अडवलं. औरंगजेबाच्या कबरीवरून कोल्हापूरमध्ये सुद्धा आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कबर ठेवून आंदोलन केलंय. नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर कायमची नेस्तनाबूत करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलंय. नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये छत्रपती शिवाजी चौकावरती गोविंद शेंडे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात पुण्यामध्ये बजरंग दलाचं आंदोलन. लवकरात लवकर औरंगजेबाची कबर काढून टाकावी, बजरंग दलाची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिथे औरंगजेबाला अंघोळ घालण्यात आली तिथे लावण्यात आलेला चौथरा सुद्धा काढून टाकण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी. औरंगजेब कबर एंट्री गेटवरती नवं बॅरिगेटिंग. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून खबरदारी. खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये सुरक्षा वाढवली. पुरातत्व विभागाकडून खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीची पाहणी. एकीकडे कबर हटवण्याची मागणी सुरू असताना पुरातत्व विभागानेच अधिकारी राजेश वाकलेकर यांनी पाहणी केली आहे. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांना राष्ट्रवादीचा घरचा आहेर. कबरीपेक्षा राज्यामधले महत्त्वाचे प्रश्न कोणते ते ओळखा असा सल्ला देण्यात आलाय. आमदार अमोल मिटकरी यांचा हिंदुत्ववाद्यांना सल्ला. कबर म्हणजे शिवराय संभाजीराजांनी लढा दिल्याचा पुरावा, मिटकरींची प्रतिक्रिया. भारताला हिंदू राष्ट्र करा, औरंगजेबाची कबर हटवा. तेलंगणामधले भाजपचे आमदार टी. राजा सिंग यांची पुण्यामध्ये मागणी. संभाजीराजांचा छळ केला हा इतिहास सांगायची गरज नाही. छावा बघून सगळ्यांना वाटतंय औरंगजेबाची कबर कशाला हवी, टी. राजा यांची प्रतिक्रिया. औरंगजेबाची कबर खोदण्याच्या आधी आपण केलेल्या पापांची कबर खोदावी. हिंदुत्ववादी संघटनांवरती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. हिंदुत्वाच्या नावावरती स्वतःची पोळी भाजून राज्याला अस्थिर करण्याचं काम सुरू असल्याचा हल्लाबोल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चाललेले दळभद्री उद्योग मुख्यमंत्री फडणवीसांनी बंद पाडायला हवेत. सामनामधून हल्लाबोल. काही नव हिंदुत्ववाद्यांना महाराष्ट्राचा इतिहास पुसून टाकायचा आहे असाही हल्लाबोल. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये राहू द्या, त्याला इथे गाडलंय, हा इतिहास आहे, तो तसाच राहिला पाहिजे. ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. तर अबू आझमींचं वक्तव्य हे नेमकं अधिवेशनाच्याच काळामध्ये कसं काय, त्यांचा बोलवता धनी कोण, सावंत यांचा सवाल. चुलीऐवजी घरं पेटतील असं कृत्य सरकारनं करू नये. कबरीवरील राजकारणावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांची टीका. सरकारमधील मंत्री समाजामध्ये दुही निर्माण करतायत, हा देशद्रोह नाहीये का, जाधव यांचा सवाल. औरंगजेबाची कबर हटवण्यावरून शिवसेनेमध्ये सुद्धा दुमत. कबर राहिली तरी चालेल पण त्यावरती खर्च नको, बडेजाव सुद्धा नको, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य. तर प्रताप जाधव यांच्या मताला खासदार नरेश म्हस्के यांचा विरोध. औरंगजेबाचं थडगं नष्ट करण्याचं वक्तव्य. कबर काढू, कार सेवा करू, ही बाब सरकारनं गांभीर्यानं घ्यावी. कायदा सुव्यवस्था बरोबर नाही, अनिल देशमुख यांचं वक्तव्य. यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असं वक्तव्य बजरंग दलानं करणं हे दुर्दैवी आहे, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. 100 दिवसामध्ये 1 विकेट गेली, 6 महिने थांबा, आणखी 1 विकेट जाणार आहे. पुण्यामधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंचा दावा. मात्र नेमका रोख कुणाकडे याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. मंत्रिमंडळातील आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार आहे. याकरता भाजपमधील लोक आम्हाला हत्यारं पुरवतायत. सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात बोलताना संजय राऊत यांचा आणखी एक खळबळजनक दावा. बरं झालं पक्ष फुटला, कारण जो बायको आणि मुलीच्या गाडीमध्ये बंदुका ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबरच काम करणं अशक्य आहे. सुप्रिया सुळेंची धनंजय मुंडे यांच्यावरती नाव न घेता टीका. जयकुमार
रावल यांनी बँकेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा केला. प्रतिभाताई पाटील यांची जमीन त्यांनी लाटली आहे. खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप. फडणवीसांकडे माहिती पाठवणार असल्याचंही वक्तव्य. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी. खोडकेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय. विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा. चंद्रकांत रघुवंशी हे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि 3 वेळा विधान परिषद सदस्य. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्याची शक्यता कमी, तर भाजपसोबतच 5ही उमेदवार बिनविरोध परिषदेवरती जाण्याची शक्यता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांची औरंगजेबाशी केलेल्या तुलनेचे विधान परिषदेमध्ये सुद्धा पडसाद उमटले. सपकाळ यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई करा, दरेकरांची मागणी. सपकाळांवरती कारवाईच्या मागणीसाठी विधान परिषदेमध्ये भाजप आमदारांची घोषणाबाजी. दरेकरांनी केलेल्या मागणीवरती गांभीर्याने विचार होईल. सपकाळांवरती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवरती बावनकुळेंची प्रतिक्रिया. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांची औरंगजेबासोबत केलेली तुलना म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी. मंत्री आशिष जयस्वाल यांची टीका. सपकाळांच्या वक्तव्याचा केला निषेध. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करून मुख्यमंत्री पदाचा अवमान केलाय. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला हवा. आमदार परिणय फुके यांची मागणी. आमदार रोहित पवार विधानसभेमध्ये आज आमदार जयकुमार गोरेंच्या विरोधामध्ये हक्कभंग आणणार. स्वतःला वाचवण्यासाठी जयकुमार गोरे यांनी खोटी माहिती देऊन दिशाभूल केली आहे, रोहित पवार यांचा आरोप. विधिमंडळाच्या विशेष समित्यांची आज घोषणा होणार आहे. मंत्रिपदाला हुलकावणी दिलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची या विशेष समित्यांवरती वर्णी लागणार. दरम्यान हक्कभंग समितीवरती कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष. नागपूर जिल्ह्यामधील न्यू ऑरेंज सिटी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्थेची चौकशी होणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेमध्ये माहिती. ठेवीच्या रकमेमध्ये गैरव्यवहाराचा आमदार विनोद अग्रवाल यांनी उपस्थित केला होता मुद्दा. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन. शेतकऱ्यांना पुरस्कार नको, पाणी द्या असे बॅनर फडकवून आंदोलन. आयारामांना सामावून घेण्यासाठी भाजपकडून संघटनात्मक बदल. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपकडून पदांमध्ये वाढ. बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख पातळीवरती लवकरच खांदेपालट होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक होणार आहे. दुपारी विधानभवनामध्ये ही बैठक पार पडेल. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती काही महत्त्वाचे निर्णय होणार का याकडे लक्ष. धनगर आरक्षणासाठी राज्य शासनाची शिफारस नाही. केंद्रीय मंत्र्यांचे खासदार विशाल पाटील यांना लेखी उत्तर. त्यानंतर राज्यातील महायुतीच्या सरकारनं धनगर आरक्षणाबाबतची तातडीनं शिफारस करावी. खासदार विशाल पाटील यांचं आवाहन. धान खरेदी विक्री, धान भरड आणि धान साठवणीमध्ये मोठा घोटाळा. भंडाऱ्याचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा आरोप. राज्य सरकारनं कसून चौकशी करावी, भोंडेकर यांची मागणी. नागपूरमधील समाज कल्याण आयुक्त कार्यालयामधून तब्बल 8,71,00,000 रुपयांचा कृषी पूरक साहित्य वाटपामध्ये घोटाळा. रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी प्रधानमंत्री कार्यालयामध्ये तक्रार केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावरती आज सुनावणी. जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोरटकरला पुन्हा एकदा अंतरिम जामीन मिळणार की नाही याकडे लक्ष. सतीश भोसले उर्फ खोक्या पोलीस कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन करणार आहे. अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन असेल. या संदर्भात पोलीस अधीक्षकांना दिलं निवेदन. बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरण. मुख्य आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून बनसोडेला दोरी आणि वायरनं मारहाण झाली आहे. बीडमध्ये शिक्षक नागरगोजे आत्महत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. संबंधित संस्थाचालक यांच्या विरुद्ध देखील आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश. तृप्ती देसाईंना बीड पोलिसांची नोटीस. बीड जिल्ह्यामधील 6 अधिकारी आणि 20 कर्मचारी यांची वाल्मिक कराडशी जवळीक होती असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. या प्रकरणामध्ये त्यांनी पोलीस अधीक्षकांना भेटून पुरावे सादर केले. बीडमध्ये गुंडाराज नाही तर तिथलं राजकारणीच हे गुंड आहेत. बीडमधील सर्वपक्षीय राजकारण्यांवरती तृप्ती देसाई यांची सडकून टीका. बीड पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर देसाई देशमुख कुटुंबियांची भेट घेणार.
यवतमाळ शहरामधील वाघापूर परिसरामध्ये एका युवकाची दगडानं ठेचून हत्या झाली आहे। या प्रकरणी 2 संशयित आरोपींना अटक। आठवड्याभरामध्ये शहरामधील या परिसरामधील हत्येची ही दुसरी घटना आहे। 2012 मधील 388 कोटी रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण। उद्योगपती गौतम अदानींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। SFIO केसमध्ये गौतम अदानी आणि राजेश अदानींवरचे आरोपही फेटाळले आहेत। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती राज ठाकरेंच्या हस्ते पुष्पवृष्टी। शिवाजी महाराजांवरती ड्रोनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी। शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांकडून महाराष्ट्र सदन परिसरामध्ये शिवजयंती साजरी। महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खासदारांनी वाहिली आदरांजली। CSMT मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवरायांचा मेघडंबरी पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी आंदोलन। शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत आंदोलन। बुलडाण्याच्या संग्रामपूर शहरामधील मुख्य चौकामध्ये नगरपंचायतीनं तयार केलेल्या शेतकरी स्मारकावरती अज्ञातांनी रातोरात शिवरायांचा पुतळा बसवला आणि यामुळे संग्रामपूरमध्ये तणावाचं वातावरण। पोलीस प्रशासन पुतळा हटवण्याच्या तयारीत, गावकऱ्यांचा मात्र विरोध। शिवचरित्राचा प्रभाव असल्याने नैराश्य आपल्याला स्पर्शही करत नाही। राज ठाकरेंनी शिवजयंतीच्या निमित्तानं जागवले शिवरायांचे विचार। प्रत्येकानं वर्षातून एकदा तरी शिवचरित्राचं पारायण करावं, राज ठाकरे यांचं आवाहन। छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे 395वी जयंती नागपूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी। नागपूरच्या महाल परिसरामधील शिवाजी महाराज चौकामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी। किल्ले शिवनेरीवरती तिथीनुसार शिवनेरी स्मारक समितीतर्फे शिवजयंती उत्सव साजरा। उत्सवाचं यंदा 46वं वर्ष। या सोहळ्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित। किल्ले रायगडावरून शिवज्योत आणण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी। आपापल्या गावी शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवभक्त घेऊन जात आहेत शिवज्योत। किल्ले शिवनेरी गडावर सलग दुसऱ्या दिवशी शिवभक्तांवरती मधमाशांचा हल्ला। शिवनेरी गडावरती जाण्यासाठी तातडीनं वनविभागाची बंदी। महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंह मेवाड यांचं निधन। वयाच्या 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। बऱ्याच काळापासून अरविंद सिंह हे आजारी होते। भाजपकडून आज एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन। सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रवासी नेते उपस्थित असणार। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मार्गदर्शन करतील। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरीच्या दौऱ्यावरती विविध विकास कामांचा आढावा घेणार। यावेळेला मंत्री उदय सामंत सुद्धा उपस्थित राहतील। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा काँग्रेसचा हल्लाबोल। अल्पवयीन मुलांचाही ड्रग्जसाठी वापर होत असल्याचा काँग्रेसचा आरोप। पुणे शहरामधील सर्व धार्मिक प्रार्थना स्थळांवरील भोंग्याचं पोलिसांकडून सर्वेक्षण होणार आहे। भोंग्याच्या आवाजाबाबत कोर्टाचे निर्देश आल्यामुळे सर्वेक्षण। बेकायदा भोंग्यांची माहिती गोळा केली जाईल। PMRDA, NHAI आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विशेष मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतोय। या मोहिमेमध्ये पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न। देवगड हापूस आंबा आता स्कॅम मशीनने स्कॅन केला जाणार आहे। त्यामुळे 100% साका नसलेला देवगड हापूस आंबा खवय्यांना चाखता येणार आहे। पुणे महानगरपालिकेची उद्यानं आता रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहतील। महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय। उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शालेय सुट्ट्या सुरू असल्यामुळे पुणे महानगरपालिकेनं वेळ वाढवण्याचा निर्णय घेतलाय। विदर्भ, छत्तीसगड, ओडिशामध्ये वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे विदर्भामध्ये आणखी 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहील। तर बुधवार, गुरुवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचाही अंदाज आहे। नागपुरात उष्णतेचा पारा वाढला। काल नागपूरच्या तापमानामध्ये 40 अंश सेल्सिअसची नोंद। सरासरीपेक्षा 5 अंश अधिक तापमानाची नोंद। भंडाऱ्यामध्ये पाण्याच्या अभावी भाताचं पीक करपून गेलंय। पाणी सोडण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे आक्रमक झाले। पडोळे यांनी बांधावरती पोहोचून भात पिकाची पाहणी केली आहे। साताऱ्याच्या म्हसवड शहराला आधीच 8 ते 10 दिवसांमधून एकदा पाणी पुरवठा। यामध्ये पाणी गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे। त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण। कळवा, मुंब्रा, दिव्यामध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार। जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये तातडीच्या दुरुस्तीसाठी आज रात्रीपासून उद्या रात्रीपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल।
नंदुरबारमध्ये वारंवार नादुरुस्त होणाऱ्या रुग्णवाहिकांमुळे आदिवासी दुर्गम भागातील रुग्णांचे हाल. 108 सेवेतील रुग्णवाहिकांच्या तांत्रिक अडचणींमध्ये वाढ. विषारी सर्पदंशानं 10 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामधल्या ग्राम खेडेपार इथली घटना आहे. लातूरमधील प्रसिद्ध गरम मसाला हॉटेलला आग लागली. हॉटेलमधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. आगीचं कारण अस्पष्ट आहे. कोकणात शिमगोत्सवाच्या निमित्तानं राजापूर प्रतिष्ठानच्या वतीनं पालखी महोत्सवाचं आयोजन. 8 गावच्या पालख्या सहभागी. ढोल ताशांसह पारंपरिक शिमगोत्सवातील कलाविष्काराचं सादरीकरण. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लॅक्सन यांच्या भारताच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. क्रिस्टोफर लॅक्सन आज पंतप्रधान मोदींशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. सोशल मीडियावरती अपमानास्पद मजकूर पोस्ट करणाऱ्याची कपडे काढून धिंड काढून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे आक्रमक झालेत. रेड्डी यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दलच्या अपमानास्पद पोस्टमुळे आक्रमकता दर्शवली आहे. राम मंदिर ट्रस्टने 5 वर्षांमध्ये भरला 400 कोटींचा कर. ट्रस्टचे सचिव चंपराय यांची माध्यमांना माहिती. महाकुंभच्या दरम्यान 1,26,00,000 भाविकांनी घेतलं रामलल्लाचं दर्शन. माता वैष्णोदेवीला भाविकांचं भरभरून दान. वर्षभरामध्ये 171 कोटींची देणगी जमा. सोन्याच्या दानामध्ये सुद्धा 9 किलोनं वाढ झाली आहे. भारतामध्ये प्रवेश करण्यासाठी, राहण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बनावट पासपोर्ट बनवल्यास 7 वर्षांचा कारावास तसंच 10 लाख रुपयांचा दंड. नवीन इमिग्रेशन विधेयकामध्ये शिक्षेच्या संदर्भात तरतूद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.